22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी अशी सजली आहे। देशभरातून लाखो भाविक हे अयोध्येमध्ये दाखल होत आहेत। अयोध्येमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। थेट आपण जाऊयात अयोध्या नगरीमध्ये आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, आता सुंदर अशी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सुंदर सजावट, फुलांची सजावट, रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघालाय। संपूर्ण अयोध्या नगरी रामललाच्या स्वागतासाठी सजलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। माझ्या मागे जो श्रीराम मंदिर कॉरिडॉर आपण बघताय की हा मुख्य रस्ता आहे रामपथवरून श्रीरामाच्या मंदिराकडे जाणार आणि आकर्षक लाइटिंग जी आहे ती या कॉरिडॉरवर करण्याचं काम वेगानं सुरू आहे। कॉरिडॉरच्या दोन्ही भिंती ज्या आहे त्या कोलकात्यावरून आणलेल्या झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलेल्या आहे आणि आकर्षक सजावट करण्यात आलेली। हे पिलर्स तुम्ही बघता, हे बघा, हे पिलर्स ही कोलकात्यावरून आणलेल्या झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलेले आहे आणि संपूर्ण शहरात रोषणाई करण्यात आलेली आहे। 500 वर्षानंतर श्रीराम स्वगृही परततायत आणि त्याचा जल्लोष अयोध्येसोबतच देशवासियांमध्ये आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आजपासून दर्शन जे आहे ते बंद आहे, त्यामुळे या कॉरिडॉरमधली गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे, परंतु उत्साह मोठा आहे कारण की गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा होती। ते राम मंदिर रामललाचं आगमन होत आहे आणि देशभरातले साधू संत मान्यवर नागरिक जे आहे ते अयोध्येमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। 22 तारखेला प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। प्रभू श्रीरामाचं जे मंदिर उभारण्यात आलेलं आहे त्याला आकर्षक रोषणाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विना चौक असो, लता मंगेशकर चौक किंवा इतर जो परिसर आहे, संपूर्ण रामपथ जो आहे तो त्या ठिकाणी आकर्षक सजवण्यात आलेला आहे। मोठा उत्साह राम भक्तांमध्ये या ठिकाणी दिसून येतोय। साधू संत ही मोठ्या उत्साही आहे आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते राममय झालेलं आहे। आता सोहळ्यापूर्वी विदेशातील राम भक्त या ठिकाणी येऊन जल्लोष करून गेलेले आहे, त्यामुळे मोठा उत्साह राम भक्तांमध्ये। धन्यवाद गजानन, एकूणच माहितीबद्दल। तर राम मंदिर परिसरामधून थेट दृश्य आपण पाहिली।